तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमच्या प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांचे नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता पित्या, धन्यवाद करतो राजा. तुमचं वचन बोलतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. पिता परमेश्वर, आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो येशू राजा. आजची सुंदरशी वेळ दिली म्हणून धन्यवाद पिता. पिता, आज तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर. आम्ही भले पिता परमेश्वर आज दुःखी असेल पिता परमेश्वर, आम्ही दुःखी तुमच्या चरणात आलो पिता परमेश्वर, पण इकडनं जाताना पिता परमेश्वर तुमचा आनंद, तुमचा हर्ष पिता परमेश्वर आमच्या अंतःकरणामध्ये भरून टाका पिता परमेश्वर. आणि पिता परमेश्वर तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या पिता परमेश्वर. पाळकाद्वारे तुम्ही आमच्याशी बोला आणि तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या. इथून पुढची वेळ तुमच्या हाती सोपतो राजा. तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता. आमेन आणि आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा समारमा आमचा नमस्कार, आमचं अभिनंदन. देव चांगला आहे, याला परखून पहा बायबल म्हणते. आपण प्रत्येक परखून पाहत आहे. देवबापा आमच्या जीवनामध्ये सर्व काय चांगलंच करतो. ठीक आहे, आज पण चांगला प्रार्थनाचा वेळ झाली. आता आपण संदेश ऐकणार आहोत. गणना
24 अध्याय त्याच्या 5 आणि 6 वाचत आहे. गणना 24, 5 आणि 6. नंबर्स 24, 5 and 6. हे याकोबा तुझे ढेरे, ए इस्रायला तुझे निवास मंडप किती रमणीय आहे. म्हणजे आपण राहणारे घर, निवास असू दे, बंगला असू दे किंवा झोपडी असू दे, परमेश्वर म्हणतो ते किती रमणीय आहे. म्हणजे आमच्या घर, आमची झोपडी कसं राहायला पाहिजे. 6 वचन म्हणते खजुरीच्या विस्तृत वनासारखे, नदी थिरीच्या बागासारखे, परमेश्वरने लावलेल्या आग्रू वृक्षासारखे, पाण्याजवळचा गंध सरूसारखे ते आहेत. 4 गोष्टी पाहत आहे. म्हणजे विस्तृत म्हणजे वाढणारे बनासारखे, वाढणारे म्हणजे आणि विस्तार होणारे. आणि नदीच्या तिरीच्या, नदीच्या बाजूला जे बाग असते किती हिरवळ असते. आणि तिसरं म्हणजे परमेश्वरने स्वतः लावलेल्या एक आग्रू म्हणजे चंदनाच्या वृक्षासारखे असते. आणि शेवटी पाण्याजवळ ते गंध सरूसारखे असतात. म्हणजे एक मोठं पेड, त्याला गेदार म्हणतात, ते पेड कसं असतं. म्हणजे देवबापा आमच्या घराला कसा आशीर्वाद देतो. आज आमचा ढेरा किंवा आमचा निवास, आमच्या घर कसं राहायला पाहिजे. 4 गोष्टी परमेश्वर बघतो. असं तुमच्या घर असू दे, म्हणजे विस्तार होणारा. तुम्ही पहिला इतिहास त्याच्या 4 अध्याय 10 वचनामध्ये, पहिल्या 4:10 याबेसाने इस्रायलच्या देवाजवळ वर मागितला, एक वरदान मागितला. काय वर मागितला. तू माझे खरोखर कल्याण करशील, माझा मुलकाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरं होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला. हा म्हणतो माझ्या मुलकाचा विस्तार वाढवशील. माझं घर आहे, छोटी घर आहे, माझं जीवन छोटी आहे, पण याला तू विस्तार कर. तुम्ही अनुवाद 33 अध्याय 20 वचनामध्ये, अनुवाद 33:20, ड्यूटरॉनॉमी चॅप्टर 33 वर्स 20, तिथे लिहिलेलं आहे. गाद विषयी परमेश्वर काय म्हणतो. गादाचा विस्तार करणारा प्रभू धन्य आहे. गादाचा विस्तार करणारा तो परमेश्वर धन्य आहे. म्हणजे गाद नावाच्या एक गोत्राचा परमेश्वर विस्तार करतो. तुम्ही उत्पत्ती त्याच्या 26 अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये, उत्पत्ती 26 अध्याय 12-13, 26 जेनेसिस 26, 12 आणि 13 इथे इसहाक एक देशात जातो. कारण काय, दुष्काळमुळं तो आपल्या देश सोडून दुसऱ्या देशामध्ये गेला. पण ते दुष्काळाच्या वेळी त्या देशामध्ये तो दाण्याची पेरणी करतो आणि परमेश्वर त्याला आशीर्वाद करतो, कल्याण केले म्हणून. त्या वर्षी त्याला 100 पट पीक मिळाले. 100 पट पीक मिळाले. म्हणजे एवढा आशीर्वाद बघा. त्याने जे पण पेरले एकसुद्धा नष्ट झाला नाही, उलट ते 100 पट त्याला द्यायला लागलं. आणि 13 वचनामध्ये पाहत आहे त्याला परमेश्वर कसा आशीर्वाद केला. तो तोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. पहा, एकटा जातो, त्याच्या हाती काही नाही आहे, परदेश म्हणून येतो. त्या परदेश म्हणून येतो, पण त्या देशामध्ये देवापाने त्याला आशीर्वाद केला म्हणून त्याची पेरणीला आशीर्वाद केलं. आणि देवापा एवढका आशीर्वाद करतो, तो लवकरच मोठा मनुष्य झाला. आज तुमच्या जीवनामध्ये असं असतं का. तुम्ही एकटा आहे, देवबापा तुम्ही एकट्या असाल, तुमचे घर लहान असेल, पण देवबापा त्याला विस्तार करता येतो. जेव्हा राजीव गांधी प्रधानमंत्री होते ना, तेव्हा PMGP म्हणून धारावीमध्ये प्रोजेक्ट सुरू केलं होतं. PMGP म्हणजे प्राईम मिनिस्टर ग्रँड प्रोजेक्ट. म्हणजे प्रधानमंत्रीच्या सहयोगाने धारावीच्या झोपडीला पुनर्निर्माण करून त्यांना मोठं घर द्यावा.
पहा, ज्यांची घरं 10x10, 10x8ची होते, त्या झोपडीबद्दल त्यांना मोफतमध्ये, फोकटमध्ये त्यांना मोठं बिल्डिंगमध्ये घर मिळालं. किती? 225 स्क्वेअर फीट. बाप रे, त्यांच्या घरापेक्षा किती डबल घर. आणि त्यांच्या झोपडीच्या घरामध्ये एक किचनचा टेबल पण नव्हता, पण तिथं काय किचन बाथरूम काय काय बनवून दिलं बघा. एक प्रधानमंत्री आपला मनावर घेतला म्हणून त्यावेळी राजीव गांधीच्या वेळी धाराईमध्ये एवढं झोपडी सगळं बिल्डिंग झाले. लोकांना किती आनंद वाटला बघा. सरकार त्याच्या स्वतःच्या पैशाने, सरकार असं करू शकतो तर स्वर्गाचं सरकार करू शकत नाही का? तुमच्या घराच्या वाढीव होईल. हालेलुया. आणि दुसरं गोष्ट आपण पाहतो, नदीच्या किनारे लावलेल्या बागासारखं. जे बाग नदीच्या किनारे असतो, तुम्ही यशाया 58:11 पाहत आहे. यशाया 58:11, आयझाया 58:11 शेवटी तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या जर्याप्रमाणे होशील. म्हणजे भरपूर पाणी दिलेल्या एक मळ्याप्रमाणे, एक भागामध्ये भरपूर पाणी असलं, सगळं हिरवळ असताना. आज आमच्या जीवनामध्ये एकतर विस्तार व्हायला पाहिजे, दुसरं परमेश्वर आमच्या जीवनामध्ये हिरवळ जीवन द्यायला पाहिजे. म्हणजे नेहमी एव्हरग्रीन म्हणतात ना, नेहमी हिरवळ. दाऊद म्हणतो स्तोत्रसंहिता 52:8 स्तोत्रसंहिता 52:8 Psalm 52:8 म्हणतो, मी परमेश्वराच्या भवनामध्ये, परमेश्वराच्या मंदिरामध्ये मी कशाला माहिती आहे का? स्तोत्रसंहिता 52:8 Psalm 52:8 मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. देवाच्या दयेवर सदा सर्व काल माझा भरोसा आहे. म्हणजे देवाच्या घरी, परमेश्वर भवनामध्ये मी हिरव्यागार जैतून झाडासारखा राहणार, नेहमी हिरवा राहणार. देव आम्हाला आशीर्वाद करताना आमच्या घर नेहमी हिरवा राहणार. हालेलुया. त्या घरामध्ये काही कमी पडणार नाही, काही उणे पडणार नाही. दाऊद म्हणतो ना स्तोत्रसंहिता 23:1 Psalm 23:1, परमेश्वर माझा मेंढरपाडा आहे, मला काही उणे पडणार नाही. नथिंग आय विल लॅक इन माय लाईफ. तसं आमच्या जीवनाला परमेश्वर आशीर्वाद करायला पाहिजे. हालेलुया. हिरवेगार. तुम्ही पाहत आहे स्तोत्रसंहिता 52 त्याच्या 12 आणि 13 Psalms 92, 12 and 13 स्तोत्रसंहिता 92, 12 आणि 13 पाहत आहे, नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबनावरील गंध सरूसारखा वाढेल. आणि 13 जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील, हिरवेगार होतील. तुमच्या जीवनात सर्व अशक्तपणा, रोगपणा काढून परमेश्वर तुम्हाला हिरवेगार बनवेल. हालेलुया. आणि तिसरं गोष्ट काय बघत आहे आपण त्या गणना 24:6 नंबर्स 24:6 आमचं घर कसं राहायला पाहिजे? परमेश्वराने लावलेल्या अग्रुवृक्षासारखे. अग्रुवृक्ष म्हणजे चंदनाच्या वृक्षासारखे, ते नेहमी सुगंध असते. आमच्या घरामध्ये पहिलं विस्तार व्हायला पाहिजे, दुसरं हिरवेगार व्हायला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे आमच्या घरामध्ये परमेश्वर लावलं तर नेहमी सुगंध असतो. तुम्ही बायबलमध्ये पाहत आहे करितकरास 2 पत्र 2 अध्याय 14 करितकरास 2 पत्र 2:14 2 Corinthians chapter 2 verse 14 2 Corinthians 2:14 पाहत आहे, जो देव आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या टाई ज्योत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाच्या परिमळ प्रकट करतो. त्याची स्तुती असो. परिमळ सुगंध प्रकट करतो. आज येशू ख्रिस्ताला आपण ओळखलेलं आहे. येशू ख्रिस्त कोण आहे, कसा आहे, काय करणार आहे, आमच्या जीवनामध्ये कसं आमची काळजी घेतो, सर्व आम्हाला ठाऊक आहे ना. तर आमचे जे ज्ञान आहे येशूबद्दल, त्या ज्ञानाचा सुगंध आम्ही चोहीकडे पसरायला पाहिजे. आणि त्या ज्ञानाच्या सुगंधाने, हे सुगंध काय आहे, आम्हाला नेहमी परमेश्वर सर्व गोष्टीमध्ये आम्हाला विजयी ठरवतो. सगळ्या गोष्टीमध्ये त्या विजयीचा सुगंध, ज्ञानाचा सुगंध विजय देतो. कुठेही गेला तर दाऊदच्या जीवनामध्ये किती युद्ध आले, पण एकाही युद्धामध्ये तो हारला नाही.
सर्व युद्धामध्ये तो जिंकत गेला. तसं तुमच्या जीवनामध्ये काही पण युद्ध शत्रूद्वारा येऊ दे, लोकाद्वारा येऊ दे आणि तुमच्या वाईट प्रसंगामुळे येऊ दे, पण सर्व युद्धामध्ये तुम्ही जिंकणार. हालेलुया. परंतु तुम्हाला विजयी ठरवणार. करितकरास पहिलं पत्र त्याच्या 15:57 लिहिलेलं आहे. 1 कोरिन्थियन 15:57, 1 कोरिन्थियन 15:57. करितकरास पहिलं पत्र 15 अध्याय 57 वचनामध्ये. परंतु जो देव आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. म्हणजे येशू ख्रिस्तावर आम्हाला नेहमी परमेश्वर जय देतो. तुम्ही यशस्वी राहाल, तुम्ही सर्व गोष्टींमध्ये जय प्राप्त कराल. कारण काय, देव आमच्याबरोबर आहे. आम्हाला लावलेलं कोण आहे, या जगामध्ये आणलेला कोण आहे, तो परमेश्वर आहे ना. त्याची ओळख तुमची झाली तर तुम्हाला त्याची ओळख झाली तर तुमच्या जीवनात सर्व काय यशस्वी होणार, सर्व काय विजय येणार. आणि चौथी गोष्ट काय पाहत आहे, पाण्याच्या बाजूला लावलेल्या एक गंध सरोवर म्हणजे गेदारसारखा आहे. पाण्याजवळचा हा नाही, गेदारचा कसा आहे. तुम्ही श्रेष्ठ गीत म्हणजे सॉंग्स ऑफ सालोमन चॅप्टर 1:17 मध्ये पाहत आहे. सॉंग्स ऑफ सालोमन 1:17. गीतरत्न, गीतरत्न 1:17 आमच्या घराच्या तुल्या गंध सरूच्या आहे, आमची तख्तपोशी सुरूची आहे. म्हणजे घराच्या तुल्या म्हणजे ते मधला एक खांब असतं ना, ते खांब एकदम मजबूत आहे. म्हणजे चौथे आमचे जीवन कसं असलं तर मजबूत राहायला पाहिजे प्रभूमध्ये. प्रभूमध्ये नेहमी तुम्ही मजबूत राहा, स्थिर राहा. इब्रिकरास पत्र त्याच्या 10 अध्याय 23 वचनामध्ये, इब्रूस 10:23, इब्रिकरास पत्र 10:23 पाहत आहे. आपण न डळमळता आपल्या आशेच्या पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले आहे तो विश्वासनीय आहे. आशेच्या पत्कर दृढ धरू, दृढ राहा तुम्ही प्रभूमध्ये. कारण देवबापाने आम्हाला वचन दिलेलं आहे, प्रतिज्ञा दिलेलं आहे, वादा केलेला आहे. तो खरं परमेश्वर आहे. सगळं काय पूर्ण होणार. आमच्या जीवन नेहमी आपण दृढ राहायला पाहिजे. आणि स्तोत्रसंगीता 27:14 पाहत आहे. स्तोत्रसंगीता 27:14, सॅम्स 27:14 परमेश्वराची प्रतीक्षा कर, गंभीर हो, हिम्मत धर. परमेश्वराचीच प्रतीक्षा कर म्हणजे हिम्मत धर. स्तोत्रसंगीता 31:24 पाहत आहे. स्तोत्रसंगीता 31 त्याच्या 24 31:24 अहो परमेश्वराच्या आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरा. हां, प्रभूमध्ये धीर धरा, धैर्य राहा. कारण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आपण कधी निराश व्हायचा नाही, निराश व्हायचा नाही, उदास व्हायचा नाही. परमेश्वर आमचा परमेश्वर आहे ना. आणखीन वचन पहा 125 स्तोत्रसंगीता त्याच्या पहिल्या वचनामध्ये, स्तोत्रसंगीता 125 त्याच्या पहिल्या वचनामध्ये पाहत आहे. सॅम 125:1 ज्यांचा भाव, ज्यांचा विश्वास, ज्यांचा भरोसा परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहे. सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगर. आपण नेहमी स्थिर राहणार. आणि तुमच्या घर, तुमच्या जीवन असंच राहायला पाहिजे. हे देवाच्या नजरेने तुमच्या नजरेने कसं पण असू दे, पण देवाच्या नजरेने परमेश्वर म्हणतो तुझ्या डेरा आणि तुझा निवास किती रमणीय आहे, किती मधुर आहे, किती चांगला आहे. या 4 गोष्टीप्रमाणे तुमच्या जीवन, तुमच्या घर असायला पाहिजे. हे देवाचं वचन आहे, देवाचं प्रवचन आहे, देवाची प्रतिज्ञा आहे, वादा आहे. देवबा खरंच करणार. आपण प्रार्थना करूया. देवाकडे तुम्ही पहा. तुमच्या जीवन कसं पण असू दे, तुमच्या जीवन उज्ज्वल नाही पण उज्ज्वल आहे. सर्व काय बिघडलेलं आहे. एकतर्फे कोरोनाच्या भीती, एकतर्फे कामाची भीती, एकतर्फे आपल्या मुलांची भीती, एकतर्फे आमच्या भविष्याची भीती. यामध्ये तुम्ही सापडलेत का? पण आता परमेश्वराकडे पहा. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहे हे परमेश्वराची इच्छा नाही आहे. हे मानवाद्वारे, मानवाच्या पापाद्वारे किंवा परमेश्वराच्या दंडामुळे आज आमच्या देशामध्ये अकाल आलेला आहे, दुष्काळ आलेला आहे. पण आपण परमेश्वराकडे वळवू, तो सर्व काय बदलून टाकणार. या ऑक्टोबर 7 तारीखला महाराष्ट्रामध्ये पुन्हा
सर्व देवळं उघडणार आहे. आनंदाची गोष्ट आहे. आपण विश्वास धरूयात, परमेश्वर सर्व काय बदलणार. तुमच्या जीवन परमेश्वर हातात द्या. म्हणा, परमेश्वर माझ्या जीवन तर निराशाच्या सुकलेलं एक जीवन आहे, पण माझ्या जीवनाला वाढव, आमच्या घराला वाढव. हे 4 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणार. तुमचा विस्तार होणार. आज सुकलेलं जमीनसारखं तुम्ही आहे, परमेश्वर तुम्हाला हिरवळ जमीन असं बनवणार. तुमच्या जीवनाला पाहून दुसरे लोक तुमच्या मजाक करतात, पण परमेश्वर तुम्हाला सुगंध देणारा, एक विजयी सुगंध देणारा असं जीवन देणार. चोवीकडे तुमच्या सुगंध फैलणार आणि तुम्ही देवामध्ये दृढ राहणार. काय तुम्हाला हलवू शकत नाही. आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू राजा. आज तू वचन दिलेलं आहे. तुझ्या ढेरा आणि तुझा निवास किती रमणीय आहे. आमच्या घर बघून आम्हाला रडायला येतो. आमच्या जीवन बघून आमच्या डोळ्यामध्ये पाणी भरतो. हे काय हाल झाले, आम्ही कसं होतो, आता कसं झालेलं आहे. ही दुष्काळ, हे काळ आमच्या जीवनात कसं आलं. पण देवबापा, आमच्या नजरेने तसंच आहे, पण तुझ्या नजरेने तो सर्व काय रमणीय बनवणारा परमेश्वर आहे. सर्व काय उज्ज्वल करणारा परमेश्वर आहे. लेकराकडे पहा प्रभू राजा. त्यांच्या जीवनामध्ये सगळं काय कमी आहे, पण त्याच्यामध्ये वाढीव दे प्रभू राजा. विस्तार कर. त्यांच्या मनाला विश्वासाचा विस्तार होऊ दे. त्याच्या हाताच्या कामामध्ये, धंद्यामध्ये, कमाईमध्ये विस्तार आणू दे प्रभू राजा. त्याच्या घरमध्ये सर्व काय विस्तार, सर्व काय वाढू होऊ दे. आणि त्या जीवनामध्ये हिरवळ जीवन येऊ दे प्रभू राजा. पाऊस पडला की सर्व काय सुकलेलं पेड, वृक्ष पुन्हा ते उगून येते. पुन्हा हिरवळ गार येतो ना, तर जीवनामध्ये तुझ्या आशीर्वादाचा पाऊस येऊ दे आणि सर्व काय हिरवळ होऊ दे प्रभू राजा. सुकलेले जमीनमध्ये पाणी पडताना सगळं घास उगतात, तसा आशीर्वाद उगू दे प्रभू राजा. आणि हो प्रभू राजा, तुझ्या सुगंध त्यांच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. आतापर्यंत लोकांनी त्यांना नाव ठेवलं असेल, त्यांच्या नावाचा बदनाम केला असेल, पण सर्व काही काढून टाक. याच ठिकाणी जिथे बदनाम झालेलं आहे तिथे त्याच्या नावाचा रोशन कर प्रभू राजा. इसहाकाला ज्या ठिकाणी त्याला हाकलून लावलं होते त्याच ठिकाणी परमेश्वर तुला आशीर्वाद करून त्याला मोठं केला, तसा आशीर्वाद कर प्रभू राजा. आणि शेवटची गोष्ट, आम्ही प्रभूमध्ये दृढ यायला पाहिजे. प्रभूच्या वचनामध्ये, प्रभूच्या सामर्थ्यामध्ये विश्वास धरून, आशा धरून स्थिर करायला मदत कर प्रभू. आम्ही स्थिर असताना प्रभू तू आम्हाला सर्व गोष्टीमध्ये शत्रूच्या पुढे आमच्या मान वर करून तो आम्हाला उभा करणार आहे. तर प्रत्येक जीवनामध्ये कर प्रभू. आजच्या दिवसापासून त्यांच्या घरामध्ये एक बदल होऊ दे, जीवनामध्ये बदल होऊ दे, मुलांच्या जीवनामध्ये बदल होऊ दे, सर्व काय वाढीव होऊ दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. आपण पुन्हा पुढच्या रविवारी 3 वाजता भेटूया. परंतु तुमच्याबरोबर आहे. काय घाबरू नका. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. परमेश्वर आजच्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये सर्व काय वाढीव आणणार. हालेलुया. गॉड ब्लेस यू. आमेन. प्रिय बंधू बहिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला चांगलं वाटलं का? यापुढे तुम्हाला प्रार्थनाची आवश्यकता असेल तर आमचा बरोबर संपर्क करा. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलाच्या मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653561 किंवा 9833337222 किंवा 9323424695.